नमस्कार मित्रांनो. तर बघा, कर्जमाफी संबंधी एक अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे. आता आपण पाहिलं तर आत्ताचा सर्वात जास्त शेतकऱ्यांमध्ये गाजलेला विषय म्हणजे कर्जमाफी नेमके कधी होणार. तर या संबंधी देखील शासनाने एक डेडलाईन दिलेली आहे की 30 जूनच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. ज्या वेळेस याच्यावरती निवडणुका झाल्यानंतर कोणीही बोलायला तयार नव्हतं. शासनातले जे काय मंत्री असतील, जे काय आमदार असतील, ते देखील असं म्हणत होते की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, अजून आमच्याकडे 5 वर्ष बाकी आहेत. आणि त्यानंतर एक मोठं माननीय आमदार बच्चू कडू यांच्या म्हणजे यांनी एक मोठं आंदोलन उभारलं आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणून यांची डेडलाईन त्यांना करावी लागली. आता या संबंधी वेगवेगळ्या संघटनांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला होता. त्याच्याशी आपल्याला राजकीय गोष्टीमध्ये जायचं नाही, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही कर्जमाफी करू आणि त्या संबंधी भलेही कोणीही आंदोलन करो, शेतकरी संघटनाने आंदोलन करो, परंतु शासनाला त्याच्या पुढे झुकावं लागलं होतं आणि एक प्रकारची 30 जूनची डेडलाईन दिलेली होती. तरी पण वेगवेगळ्या माध्यमातून असं व्यक्त होत होतं की हे शासन याला सुद्धा दुजोरा देईल. जे काय 30 जूनची डेडलाईन दिलेली होती त्याला सुद्धा शासन काहीतरी पळवाट काढेल, अशा प्रकारचं देखील वक्तव्य आपण माध्यमातून पाहत होतो. परंतु बघा, शासनाने याची प्रत्यक्ष ज्यावेळेस पडताळणी चालू केली, म्हणजे बँकाकडे नेमके किती कर्ज आहे याचा शासनाला डाटा हा भेटण्यासाठी किंवा कर्जमाफीविषयी त्यांनी एक समिती नेमली आणि ती जी समिती आहे ती समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना अहवाल देईल आणि तो जो अहवाल येईल त्या अहवालावर अभ्यास करून नेमकी कशा प्रकारची कर्जमाफी करता येईल हे शासन सांगणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसापूर्वी माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांना माध्यमांनी एक प्रश्न विचारला की कर्जमाफी संबंधी नेमकं काय अपडेट आहे किंवा कर्जमाफी नेमकी 30 जूनच्या अगोदर होणार आहे का. तर माननीय कृषी मंत्री यांनी त्यांना उत्तर देताना असं सांगितलं की 100% 30 जूनच्या अगोदरच आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना ही एक मोठी आनंदाची बाब आहे की आता 100% 30 जूनच्या अगोदर हे जे सरकार आहे ते कर्जमाफी करणार आहे आणि कृषी मंत्र्यांनी तशी 100% ग्वाही दिलेली आहे. अगदी 1 मिनिटामध्ये त्यांनी हा विषय क्लिअर केलेला आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बँकेकडून डाटा गोळा करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि समिती देखील याच्यावर म्हणजे चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे आणि त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल हा शासनाकडे जाणार आहे आणि शासन त्या अहवालाचा सर्व म्हणजे त्या अहवालाचा बारकाईने विचार करून त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठका होतील, शेतकरी संघटनांच्या बैठका होतील आणि यांचा सर्वांचा एक मेळ घालून एक चांगल्या पद्धतीची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्याचा एक शासनाचा देखील सकारात्मक विचार आहे. त्याच्यामुळे 30 जूनच्या अगोदर 100% शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवा असतील किंवा शेतकरी संघटना तर तशा प्रकारचं सांगणार नाही, परंतु शासन ज्या प्रकारे डाटा गोळा करण्याचं किंवा एक सकारात्मक चाल ही शासनाची दिसत आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये शासन 30 जूनच्या अगोदर 100% काहीतरी ठोस निर्णय कर्जमाफी संदर्भात घेणार आहे. आता हा नेमका कसा आहे ते अजून तरी कोणाला माहिती नाही, कारण जी काही समिती आहे ती समिती अजून अभ्यास करत आहे आणि साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाला तो रिपोर्ट सादर केला जाईल आणि त्याच्यावरती शासन नेमकं कशा प्रकारे कर्जमाफी असेल हे शेतकऱ्यांना सांगणार आहे. आता याच्यावरून शासनाचा जो काय वाटचाल आहे, जो काय याच्यावरती शासनाचं सकारात्मक म्हणणं आहे, त्याच्यावरून तरी असं दिसतं की शासन एकदम चांगल्या पद्धतीने कर्जमाफी करेल अशा प्रकारचं सध्या तरी शासनाचा एक मानसिकता आहे. त्याच्यामुळे येत्या काही काळात नेमकं कशा प्रकारे कर्जमाफी करणार हे आपल्याला लवकरच समजेल. तुर्तास धन्यवाद.